गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आम्ही निघालो आहे सकाळी सकाळी बाहेर फिरण्यासाठी आणि आमची दोन्ही पोरं झोपलेली आहेत. तर बघूया की मॉर्निंग कशी असते आणि एकदम फ्रेश असं वातावरण झालेलं आहे. हवेमध्ये धुकं जसं पसरलेलं आहे आणि खूप छान वाटतं आहे. नारळाची झाडं, खूप छान असं व्ह्यू दिसतोय. आणि आता मी चाललो आहे बीचवर कारण की मला चहा प्यायचा आहे. तर बघू, खूपच छान असं वातावरण झालं आहे. बघूया आपण. आमचं जे हॉटेल आहे ना ते बीचपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि हा बीच व्ह्यू आहे. इथला बीच एकदम क्लीन आहे, खूप छान आहे आणि काही गर्दी नसते. सकाळी सकाळी एकदम शांतता, खूप मस्त वाटतं. आणि साफसफाई बघशाल ना तुम्ही, एवढी स्वच्छता आहे ना, रस्त्यावर अजिबात कचरा वगैरे दिसणार नाही, एवढं क्लीन आहे. त्यानंतर आम्ही इथे सकाळी आलो होतो तर दुकानं बाकीची आजूबाजूची बंद होती. आणि कलर पण तुम्ही बघा की दुकानाला कलर पण एकसारखा लावलेला आहे त्यांनी, पूर्ण असं मॅचिंगच केलेलं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आम्ही आलो आहे बीचवर. हा देवका बीच आहे. खूप छान वाटतंय, काहीच गर्दी नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे कोणीच नाही आहे, काहीच गर्दी नाही आहे. आणि आपल्या इथे कशी वाळू असते तशी इथे रेती आहे. आणि कोणी इथे आंघोळी करताना पण दिसत नाही, कदाचित पाणी खराब असेल म्हणून. तर सकाळी आलोय त्याच्यामुळे काहीच गर्दी नाही आहे आणि खूप छान वाटतंय, खूप भारी वाटतंय. हे बघा होते. फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज येतोय, छान मस्तपैकी. आणि एकदम शांतता आहे, ना गाड्याचा आवाज ना कसलाच आवाज. वाव, किती छान आणि भारी वाटतंय. देवका बीच आहे दमणमध्ये. मुंबईपासून 4 ते 5 तास लागतात. तर खूप छान आहे फिरण्यासारखं. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही चाललो आहे फिरायला. हॅलो फ्रेंड्स, आम्ही अरुष कोणत्या बीचला चाललो आपण? अच्छा. आणि आधी कोणत्या बीचवर होतो? देवका. खाडी वाटतंय ना. मला असं वाटतं की खाली खोललंय ना. आणि आता इथे आम्ही जॅम्पोरिन बीचच्या इथे आलेलो आहोत. इथे बघण्यासारखं असं खास काही नाही आहे, फक्त एक खूप सुंदर आणि छान अशी शंकराची मूर्ती आहे. आम्ही तिथे गेलो होतो, आम्हाला असं वाटलं तिथे मंदिर आहे, पण मंदिर नाही आहे. ही खूप आणि सुंदर अशी मूर्ती आहे. बघून असं तुम्हाला वाटेल इथे नक्कीच मंदिर असेल आणि 2 मिनटं जावं. त्याच्यानंतर इथे आम्ही आलो होतो ब्रेकफास्ट करायला. तर इथे आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला मस्तपैकी. आणि इथे समोरच आहे बीच. तर इथे ह्यांच्याकडे बघूया काय काय, रोटी, मॅगी, एग, चिकन फ्राय, प्रॉन्स फ्राय, पॉपलेट फ्राय, टी, कॉफी. आत्ताच दुकान ओपन केलेलं आहे, 10:30 वाजलेत. आणि आम्ही मॅगी ऑर्डर केलेली आहे कारण की झटपट लवकर झालं पाहिजे, पटापट म्हणून. तर चला बघूया आता कशी आहे टेस्ट. इथे बसायला पण चेअर वगैरे छान लावल्यात. छान असं मस्त वातावरण झालं, छान वाटतंय. ग्रीनरी पण आहे, सावली पण आहे. तर बघूया आपण आता टेस्ट कशी आहे. मोबाईल घेऊन जातात. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची.
छान अशी पिकनिक आपली झाली. अचानक पिकनिक झाली आणि एवढं छान सरप्राईज दिलं मला. तर अजून पण सरप्राईज बाकी आहे. तर थँक्यू. व्हॅलेंटाईन डे खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केला ॲडव्हान्समध्ये, कारण की पोरांची एक्झाम आहे म्हणून. तर मला खूप छान वाटलं. कसं वाटलं सरप्राईज? मी जेव्हा तुला सांगितलं आपल्याला जायचं, तुला खरं वाटलं की नाही? नाही. तुला काय वाटलं? आम्ही प्रँक करतोय न कधी खरं पडलं. तू लगेच पप्पांना फोन केला ना? मग पप्पाने शॉर करून सांगितलं. मग तेव्हा तू कन्फर्म झाला ना? मग कसं वाटतंय तुला इथे? चांगलं. खूप मजा येते. बोर नाही होते ना? अवी इकडे बघ. इकडची काय काय आवडलं तुला मेन खास? वेगळं काय वाटलं? पण आपण तिथे गेलो पण नाही अजून. पण मी बघितलं त्याला. तर तुला येते का मजा? इथे काय काय करणार आहेस तू? खेळ काय काय खेळ? तर जसं आम्हाला कळलं ना, आम्हाला जायचंय दमनला, तर आवी आणि आम्ही रात्रीच रील बघायला सुरुवात केली. ते काय काय आहेत ॲक्टिव्हिटी. तर आवीने लगेच बघितलं इथे झिप लाईन आहे, टॉय ट्रेन आहे, अजून बर्ड पार्क आहे, अजून काय दुबई मार्केट आहे, चायना मार्केट आहे, आणि प्लस हे पण आहे ना तिथे काय ना चर्च आहे, किल्ला पण आहे, गो कार्टिंग आहे, आणि हे काय बोलतात त्याला कलरफुल हाऊस आहे. जसं काय मिनी गोवाच आहे. खूप छान आहे. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला करायच्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट ही टायमात करायची आहे, कारण की टाईम पण सगळ्या गोष्टीला आपल्याला भेटला पाहिजे. आजच आपल्याकडे दिवस आहे, आजचाच दिवस आहे आपल्याकडे. इथे आता आम्ही भेळ आणि मॅगी खाल्लेली आहे. मॅगी पण खूप छान होती, टेस्टी होती, आणि भेळ ओके होती, ठीक आहे. त्याच्यानंतर चहा कॉफी घेऊ आणि आता मी इथून लगेच निघणार आहोत आणि आम्ही जाणार आहोत बर्ड पार्क बघायला. तर बघूया तिथे कोणते बर्ड्स आहेत ते. ओके, चला. चालू आहे बर्ड पार्क बघायला. कितीची मॅगी होती हो? बापरे, 70 रुपयाची मॅगी. आणि त्याच्यात विशेष म्हणजे काहीच नव्हतं. कांदा टॅमॅटो होता आपला मॅगी. किती झालं आपलं बिल? 350 रुपये झालं. 3 मॅगी आणि 1 भेळ आणि 3 कॉफी. 375. बापरे, 350. चला आता बघूया बर्ड पार्क. इथे गर्दी वाटते आहे ना. आता इथे स्टॉल लावलेले, तिथे जास्त गर्दी. आम्ही जिथे होतो तिथे एवढी गर्दी नव्हती. तिथे सगळं जवळ, आसपास सगळं जवळच आहे. अच्छा, हे बर्ड पार्क आहे आणि मला असं वाटलं का हे हॉटेल आहे की काय? अच्छा, नो पार्किंग आहे बघा. हे इथे बर्ड पार्क आहे आणि मी समजते हे हॉटेल आहे की काही. ते इन्क्वायरी करायला काल जाणार होतो आम्ही. मी माहिती नसतं. स्पर्श करणं. तर एवढ्या प्रकारचे ते बर्ड्स आहेत आणि इथे एंट्री तिकीट आहे. किती आहे तिकीट बघूया. किती आहे तिकीट? वाव, हे पण खूप छान आहे. गॅलरी, आर्ट गॅलरी. वाव, खूप छान आहे, मस्त आवडलं मला हे. किती आहे तिकीट आरुष? तुम्ही ते बघ मध्ये बघ.
हा 300 आहे चौघांचे. तर आता आम्ही चाललो आहे दमनच्या लार्जेस्ट बर्ड पार्कमध्ये. त्याचं नाव आहे एवेरी आणि इथे नॅशनल आणि इंटरनॅशनल बर्ड्स आहेत. तर आपण भेटूया त्यांना आणि हे पक्षी तुम्हाला जवळून बघायला भेटतील. आणि खूप छान आणि सुंदर असं पार्क आहे आणि खूप मोठं पार्क आहे. तर चला बघूया आपण. याची एंट्री तिकीट फक्त 50 रुपये आहे आणि मोठ्या लोकांची अडल्टची आहे 100 रुपये. मस्त नाही दमनचे मला. तो किती छान तरंगतोय. ओ तो आहे किती छान. कापसासारखंच आहे. आवी आवी तुम्ही बघा. एका पायावर मी किड जोण्याची डील भारी ना बाबा. कोंबडी मध्ये ए अटॅच होईल. एका वेळेस झाले असेल ना, म्हणजे 5-6 पर्यंत. हे पार्क 12:30 नंतर बंद होतं. लंच टाइम होतो आणि त्याच्यानंतर पुन्हा चालू होतं. ते बघावूया. त्यानंतर इथे जवळच असलेले बीचला आम्ही भेट दिली. तर इथे राईड्स वगैरे होते आणि गॉगल वगैरे होते. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आमच्या आधी झाल्या होत्या. म्हणजे आपण नेहमीकडे ह्या करतो ॲक्टिव्हिटी, म्हणून आम्ही इथे काही गेलो नाही. कारण इथे जास्त टाईम आम्ही घालवला नाही. पुढे आम्हाला बरेच ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या. त्यानंतर ऊन एवढं झालं होतं की आम्हाला थंड काहीतरी खावंसं वाटलं होतं, म्हणून आम्ही ह्यांच्या इथे गेलो होतो. आईस्क्रीम होते, केक होते आणि खूपच छान होते, टेस्टी होतं. तर ह्यांच्याकडनं आम्ही 3 आईस्क्रीम आणि एक केक घेतला होता. म्हटलं काहीतरी थंड घ्यावं म्हणून आता आम्ही तू माझी आईस्क्रीम घेतली लबाड आणि मी मस्त इथे व्हिडिओ काढते आणि ह्याने खायला पण सुरुवात केली. तर खूप छान असं यांचं आहे, स्ट्रीटवरच आहे. दाखवते मी तुम्हाला कसं होणार कसं आता इथे गाडी पार्क केली आम्ही. कुठे तिकडे जायचंय? हा हा विचारा बरं. आणि इथे ह्या साईडला सगळे फोटो वगैरे काढतो. इथे कलरफुल हाऊस आहे. गाडी पुढे लावायला सांगितली. आवी पाय काढ, उतर आवी उतर. आणि गाडी आता हे पार्क करून येत आहे. तोपर्यंत मी इथेच थांबते, यांची वाट बघते. गाडी पार्क केल्यानंतर इथे जवळच खूप छान असं चर्च होतं. त्या चर्चमध्ये गेलं आणि एवढं छान वाटत होतं. खूप शांतता होती आणि खूप मस्त वाटत होतं. खूप जुनं चर्च आहे असं वाटत होतं हे. आम्ही आतमध्ये गेलो. आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो. आता इथे आम्ही आलो होतो फोर्टला आणि इथे लाईट हाऊस पण आहे. मस्त हवा लागते ना. जुन्या वास्तू आहेत त्या बघायला आम्ही गेलो होतो. हे इथे व्हाईट हाऊस आहे. उन्हाचे चटके लागत होते पण चांगलं वाटत होतं. म्हणजे बघण्यासारखं होतं इथे. आणि इथून बीच व्ह्यू पण एकदम भारी दिसत होता, छान दिसत होतं. याकडे भरती आली वाटतं आहे ना. पाणी आलं जवळ आता.
पाणी जवळ आलं. आधीच्या वेळीचं लाईट आपल्या साईडला बीच मध्ये मस्त असेल. आणि बघ अचानक वाढला. चला या माझ्या मागे. आले का? त्यानंतर हा जो एरिया आहे हा पूर्ण कलरफुल हाऊस आहे तिथे. म्हणजे हे लोक इथे राहतात आणि त्यांनी त्यांच्या घराला तसं कलर केलेलं आहे आणि लोक इथे फोटोशूट करतात. पण इथे लिहिलेलं आहे कोणी फोटो काढू नका, पण तरी पण पब्लिक तिथे जाऊन फोटो काढते कारण की व्ह्यूच एवढा भारी आहे ना. खूप छान असा व्ह्यू आहे. त्यानंतर इथे आला होता लस्सीवाला बाई. केवढं प्रेम. हाय फ्रेंड्स, तर आता आम्ही आलेलो आहे देवका बीचच्या इथे आणि इथेच आपल्याला ॲक्टिव्हिटी आहेत मुलांसाठी. झिप लाईन आहे आणि टॉय ट्रेन आहे. ॲक्टिव्हिटी आहे. इथे ट्रॅक आहे. इथे हां इथे ट्रॅक आहे. इथून गाडी जाते. हा ट्रॅक दिसतोय बघा. ट्रेन तिथे आहे आय थिंक. इथे आम्ही ॲडव्हेंचर पार्कला गेलो होतो ना, तर तिथे 2-3 त्यांचे गेम आहेत, ॲक्टिव्हिटी आहेत. झिप लाईन आहे आणि परत सायकलिंग वगैरे आहे. असे 3-4 ॲक्टिव्हिटी आहेत. तर एकाचे 1200 असे आम्ही दोघांसाठी घेतले होते आणि टॉय ट्रेनचे वेगळे पैसे आहेत. ही सायकलिंग आहे. तर अशा प्रकारे इथे 1200 रुपये पर पर्सन लागतात. आम्ही तू काहीच नको करू, दादा मारेल बरोबर. टॉय ट्रेनला चाइल्डचे तिकीट हे 50 रुपये आहे आणि अडल्टचे तिकीट 100 रुपये आहे. असं पूर्ण एक गार्डन ती पूर्ण राऊंड मारून आणते. पण खूप मजा येते. छान आहे ही ॲक्टिव्हिटी. खूप छान आहे आणि तुम्ही सनसेटच्या वेळेला गेला तर फोटो एकदम भारी येतो. बाजूला बीच आणि ट्रेन अशी चालली आहे. तो खूपच मस्त व्ह्यू बघण्यासारखा आहे. काय घेत आहे? मोमोज. फ्राईड मोमोज घेत आहे. आरुष
काय घेतलंय रे तुम्ही दोघांनी? व्हेज आहे ना? गरम आहे का चांगली कडक? पोटॅटो स्माइली कसं आहे रे? टेस्टी आहे? मी पण ट्राय करते मग. दोन खायचे सगळ्यांनी दोन. छान आहे ना? 1 2 3 4. तर आज आमचं काही आम्ही असं बाहेर जेवण काही केलंच नाही आहे. नुसतं हे सँडविच, वडापाव, लस्सी, 4 येते. परत ज्यूस ह्याच्यावरच आहे, कारण की एवढा वेळच नाही भेटला. तर आता आम्ही इथे थांबलो आहोत. मोमोज घेतले, स्टीम मोमोज घेतलेत आणि आवीने काय घेतलंय? फ्राईड मोमोज घेतलेत. आता सनसेटसाठी आम्ही थांबणार आहोत. अजून एक ॲक्टिव्हिटी बाकी आहे, त्याच्यानंतर दुबई मार्केट पण बाकी आहे आपलं. तर चला या चीज फ्राईज. चीज फ्राईज आहे का टेस्टी? तर आता आम्ही निघालोय इथून. आता कुठे जायचं आरुष? कुठे जायचं? गो कार्टिंगला जायचं आहे, कारण की सनसेट पर्यंत आम्हाला इथेच थांबायचं. चलो. तिथे आम्ही गो कार्टिंगला पोचलेलो आहे आता, आणि आरुष आवीला करायचं आहे गो कार्टिंग. चला बघूया कसं करताय. रेडी? आर यू रेडी? आरुष रेडी? आणि अजिबात फास्ट चालवायची नाहीये काय, एकदम स्लोली. हळू. त्यानंतर इथे डॉगी आला होता, आणि आरुषला डॉगी फारच आवडतात म्हणून तो लगेच गेला होता. तर याचं नाव होतं बेला. मला माहिती नाही. बेला तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. बाय बेला. त्यानंतर झाला होता सनसेट, आणि आम्ही गेलो सनसेटचा आनंद घेण्यासाठी. याचं नाहीये माग लांबून येतोय आम्हाला. थोडं काय येतंय मग लांबून येतोय आम्हाला. मग अशी तिथे गेले मी, तिथे आवाज येत होता. त्यानंतर मी इथे गेली होती दुबई मार्केट. दुबई मार्केटला मी खास का गेली? दुबई मार्केटमध्ये आलोय आम्ही. ब्लॉगमध्ये समायला आहे. खूप मोठं मला खास इथे जायचंच होतं. आणि कोणत्या परिस्थितीत किती लेट झालं तरी जायचं होतं मला, पण मला का जायचं होतं हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळणार आहे. तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय.